स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये प्रत्येक घरात शेवगा खाल्ला जातो, तर अनेकांना माहिती नाही की शेवगा खाण्याचे काही फायदे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये शेवगा खाल्ल्याने काय फायदे आहेत तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. शेवग्याचे झाड त्याच्या मुळापासून ते शेंगापर्यंत फायदेशीर आहे. आयुर्वेद तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार त्याची पाने, साल, फुले, फळे आणि इतर अनेक भाग वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाऊ शकतात, जे 300हून अधिक रोगावर औषध आहे. शेवग्यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, पोटॅशियम, आयर्न, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई, सी आणि बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात आढळून येते. शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. तसेच शेंगात लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. शेवगा 2 प्रकारचा असतो, पांढरा व काळा. यापैकी काळा जास्त उग्र आहे. त्याच्या मुळाच्या सालीची पावडर 2 ते 3 ग्रॅम प्रमाणात घेतल्याने अधूनमधून येणारा ताप, फिट्स, हिस्टेरिया, जुनाट, सांधिवात, सूज, जुलाब, खोकला, दमा आणि पंथारी वाढली असता वापरावी. शेवगा नियमित सेवन केल्यामुळे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढते आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते. शेवग्याचे पान गर्भावस्थेत ब्लड शुगर लेवलला नियंत्रित ठेवते. याला आपल्या आहारात सामील केल्याने तुम्ही मधुमेहापासून वाचून राहाल. शेवग्याच्या शेंगाचे सेवन केल्यामुळे शरीरातील थकवा दूर होतो. शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्याने शरीरातील पचनक्रिया सुधारते. उन्हाळ्याचे शेवटचे 15 दिवस आणि पावसाळ्याचे पहिले 15 दिवस असा 1 महिन्यांचा जो काळ असतो त्याला ऋतुसंधिकाळ असे म्हणतात. हा कालावधी स्वास्थ्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो. या काळात शेवगा भाजी खाणे खूप चांगले असते. मूतखडा झाला असेल तर शेवगा हा उपयुक्त उपाय आहे. त्यामुळे लघवी वाटे तो बाहेर पडतो. शेवग्याची पाने आणि नारळाच्या पाण्याचे शेवग्याची पाने आणि नारळाच्या पाण्याचे मिश्रण करून पिल्यामुळे जुलाब आणि कावीळ यापासून सुटका होते. ज्या लोकांना डायबिटीस आहे त्या लोकांसाठी शेवगा खूप फायदेशीर आहे. यासाठी आहारात शेवग्याच्या शेंगाचा वापर जरूर करावा. शेवग्याच्या शेंगेत रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पोषक तत्वे असतात. शेवग्याची पानं, फुलं, फळं, बिया, साल आणि मूळ यांचा उपयोग औषध निर्मितीसाठी केला जातो. शेवग्याच्या पानांचा रस आणि मध मोतीबिंदू असलेल्या रोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. शेवग्याचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. युरिन इन्फेक्शन ही महिलांमध्ये एक सामान्य समस्या आहे. यावर मात करण्यासाठी शेवग्याच्या फुलाचा चहा बनवून प्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.